नमस्कार मंडळी, मी अतरंगी अंकिता. हायवे लव्हर्सच्या कोकण सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आम्ही खूप वेगळ्या ठिकाणी उभे होतो आणि आमचा कंपार्टमेंट आहे M3. सो वी आर हेडिंग टुवर्ड्स M3. 6-3-3-3 M3 मध्ये तिकीट आम्हाला का मिळालं? कारण AC मध्ये तिकीट अवेलेबल नव्हते. M3 जे आहेत ना त्याच्यामध्ये AC कंपार्टमेंटच आहेत, जे की थोडेसे सीट कंजेस्टेड असतात असं ऐकलं म्हणजे मी बघितलं सुद्धा. आय थिंक हेच आहे. फायनली खूप दिवसानंतर चाललो मी रत्नागिरीला. 12 o'clock midnight. तयारी चालू आहे. जुई आणि अंकी दरवेळीप्रमाणे नाही सालाबादाप्रमाणे सगळ्यांच्या चादरी घडीबिडी करून देत आहेत. फायनली चेहऱ्यावरची खुशी आणि रत्नागिरीला पोचलोय आम्ही. सकाळी 5:05 पोचायचं टायमिंग होतं. एक 10 मिनिटं उशीर झाली. इथून तुम्हाला रिक्षा मिळतील आपल्या घरी जाण्यासाठी. मी आणि जुई एकत्र जातोय आणि शुभम आणि कौस्तुभ एकत्र जातात. 1 eternity later. सकाळचे 7 वाजलेत. आम्ही एक अर्धा पाऊण तासात निघू टिकलेश्वरला जाण्यासाठी. मी तुम्हाला ना इथली अशी छोटीशी जी बाग आहे म्हणजे छोटंसं जे गार्डन बनवलं ते दाखवलं नव्हतं. सो मला तुम्हाला दाखवायचं आहे. बऱ्याच प्रकारची इथली झाडं आहेत. हे जास्वंदाचं झाड आहे, हे सदाफुलीचं झाड आहे, और झेंडू जे तुम्ही म्हणाल ते, आणि बऱ्यापैकी एक मोठं इथे आंब्याचं झाड सुद्धा आहे. खूप छान असं तुळशीचं वृंदावन सुद्धा आहे. ठीक आहे, आता आम्ही नाश्ता करू, पोहे खाऊ मस्तपैकी. आणि आपल्याकडे इथे स्कूटी आहे, तो घरातून येताना आम्ही हेल्मेट घेऊन आलो होतो. सो इथून निघू एक अर्धा पाऊण तासात आणि आपल्या जर्नीला परत पुढे सुरुवात करू. आजची आपली बाईक भारी आहे की नाही? पेट्रोल बघतोय फुल करून घेऊया ना इथे. हा भारी फायदा आहे ॲक्टिवाचा. 299 टंकी फुल. गाय की मारामारी हो गई. उसने उसको टक्कर मारी. हेलो, आफ्टर लॉन्ग टाइम. संपूर्ण रत्नागिरीत रस्त्यांची कामं चालू आहेत. खरं सांगायचं ना तर आपले जुने रस्तेच मस्त होते. हे 4 लेन हायवेज बनवण्याच्या नादात ना एक्झॅक्टली आपण कुठे आहोत हेच कळत नाही. सगळेच्या सगळे रस्ते सारखेच दिसतात. आत्ता आपण हातखंब्याला पोहोचणार आहोत. इथला रस्ता पण केवढा मोठा केला आहे. इथून आपण गणपतीपुळ्याला सुद्धा जाऊ शकतो, पण आम्ही जाणार आहोत समोर संगमेश्वरच्या दिशेने. इकडे गुगल मॅप इज मस्ट. आणि काही नाहीच कळलं ना तर लोकांना विचारा, अदरवाईज कुठे भलतीचकडे पोहोचाल, दॅट इज फॉर शुअर. आम्ही पण खूप टाईम नंतर इथे आलो. टोल बूथचा बोर्ड वगैरे लावलेला आहे, पण अजूनही टोल चालू झालेला नाही आहे. हे असे जे रस्ते दिसत आहेत लेफ्ट साईडला, ते आपल्याला गावात आतमध्ये जाण्यासाठी बनवले आहेत. आपण निवळीत आहोत आणि इथे खूप धुकं असतं. बाईक राईड करायला इथे खूप भारी वाटतं. या मुमेंटला जर मी कोणाला मिस करत असेल ना, ते म्हणजे सूर्या, म्हणजे आपली ॲव्हेंजर. कितीतरी बाईक राईड आम्ही इथे एकत्र केलेले आहेत. देवरुख मार्गे आपण टिकलेश्वरला जाणार आहोत आणि मधले रस्ते खूप जास्त खराब आहेत. अजून किती वर्ष हे काम चालणार आहे कोणास ठाऊक. बाव नदीहून आपण राईट टर्न घेतलेला आहे आणि देवरुखच्या रस्त्याला आपण लागलो आहोत. काय मस्त रोड आहे हा.
दोन्ही बाजूंना डोळ्यांना दिसते ती अशी मस्त सुंदर हिरवळ. हे असं सर्व नेचर अनुभवायचं असेल ना तर कोकणात पावसातनं एकदा यायलाच पाहिजे. कौस्तुभ फुल खुशी खुशीत आहे आणि एवढ्या जोरात ऍक्टिव्हा पळवली त्याने की आम्ही लिटरली रस्ता चुकलो. पाठीमागून शुभम फुल जोरात ऑन मारतो, अरे चुकीच्या ठिकाणी गेलात तुम्ही. तर आम्ही एका रस्त्याला लागलोय, हा रस्ता आहे आणि इथून आपल्याला टिकलेश्वरच्या बेसच्या इथे आपण खाली पोहोचू आणि मग त्याच्यानंतर आम्ही चालायला सुरुवात करू. बरं 9:30 झालेत ऑलमोस्ट. 7 वाजता येणार होतो आम्ही. 7 वाजता नाही, आम्ही 7 वाजता निघणार होतो घरातून आणि 7:30 पावणे 8च्या आसपास पोहोचू असं होतं. पण ठीक आहे, आता सो बाहेर गेल्यानंतर टाईमचा अंदाज नाही लावता येत. सो इट्स ओके. कारण कौस्तुभ सगळं त्याच्या ऑफिसचं काम संपवून, मी माझं काम संपवून, आम्ही रात्री ट्रेनमध्ये बसलो, सकाळी 5:30ला उतरलो आणि त्याच्यानंतर घरी जाऊन फ्रेश झालो, ब्रेकफास्ट केलं फटाफट आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि लगेच इथे व्लॉगिंगसाठी आलो. सो त्याच्यामुळे आमची धावपळ पण खूप जास्त चालू आहे. किती मोठी शाळा होती ही, बघितलंस का अंकी? तसं गुगल मॅपवर टिकलेश्वर लोकेशन टाकली ना तर तुम्ही एक्झॅक्ट लोकेशनला येऊन पोहोचता. छोटा छोटा रस्ता आहे आणि आपण चाललो आहे टिकलेश्वर मध्ये. चल, हा तुझं. इथून गाडी काढतोय आम्ही कारण भरपूर चिखल झालाय, त्यामुळे अवजड सामान आहे त्याला आम्ही गाडीचं व्हॉट यू मीन अवजड सामान? टाक, एकाचीच टाका. ओके चल, गेली. 8 वाजता निघालो आम्ही आणि 10 वाजत आल्यात आम्हाला पोचण्यासाठी. देवरुख मधल्या कितीतरी वाड्या क्रॉस करून आम्ही इथपर्यंत पोचणार आहोत आणि एवढं आतमध्ये आम्ही आत्तापर्यंत कधी आलो नव्हतो. म्हणजे असं पूर्ण सिटी सोडून आतमध्ये फुल अशा वाड्या भरपूर साऱ्या वाड्या लागल्या वाटेमध्ये आणि त्या सगळ्या क्रॉस करून आम्ही फायनली टिकलेश्वराच्या इथे खाली बेस कॅम्पच्या इथे पोचले. आणि आत्ता आम्ही आहोत तळवडेमध्ये आणि माझं जे गाव आहे आंबा ते सुद्धा आहे तळवडेमध्येच. सो सिमिलर, म्हणजे इथे बरेच सारे असे ठिकाणी आहेत. तळवडे बरीच सारी ठिकाणी अशी आहेत जी सेम नावाची आहेत. आंबामधलं तळवडे, हे देवरुखमधलं तळवडे. स्वतः आम्ही सध्या तरी तळवडेत आहोत आणि बेस कॅम्पच्या इथे म्हणजे टिकलेश्वराच्या इथे खाली एक 5 मिनिटात पोहोचू. ते तुम्हाला असं बोर्ड दिसेल आणि मग आपल्याला या रस्त्याने परत पुढे जायला निघायचं. तुम्ही जरी मॅप टाकून आलात ना तरी प्रॉपरली इथपर्यंत येऊ शकतात. एक्झॅक्टली मॅप तुम्हाला गाईड करेल की मंदिराच्या इथे जाण्यासाठी कोणता रस्ता आपल्याला घ्यायचा आहे तो. आणि तसंच नाही समजलं ना तर ऑफकोर्स इथे गावातले लोक तर तुम्हाला नक्कीच हेल्प करतील की मंदिराकडे जाण्यासाठी कुठल्या दिशेने जायचं आहे ते. 4 व्हीलर इथपर्यंत येते की नाही मला माहिती नाहीये, पण रस्ता अजून पूर्णपणे बनलेला नाहीये. खडी टाकलेली आहे पूर्णपणे, त्याच्यामुळे स्कूटीवरून जरी आम्ही आलोय तरी फुल बाईक हलते आमची, म्हणजे आम्ही उड्या मारतोय पूर्णपणे. फुल अशा पद्धतीचा रस्ता आणि थ्रू आउट असा आहे. जो मी तुम्हाला बोर्ड दाखवला तेव्हापासून खाली जाईपर्यंत हा कम्प्लिटली असाच रस्ता आहे. 10 seconds later. पुढचा अर्धा रस्ता जरा चांगला आहे, अर्धा म्हणजे थोडाफार रस्ता पुढचा चांगला आहे आणि मागचा रस्ता जो तुम्ही पाहिला तिथे आमची हालत झाली. आणि बरोबर आता ऊन पडलेलं आहे. तरी किती वेळ लागतो? अर्धा तास लागतो जायला. या रस्त्याने आम्ही वरती आलो आणि इथे आम्ही आमच्या स्कूटी लावल्यात, पार्क केल्यात. हा इथे पार आहे आणि या रस्त्याने आम्ही वरती जाणार आहोत. जुई इथे याच्या आधी सुद्धा येऊन गेली होती. तिने सांगितलं की आपल्याला अर्धा-पाऊण तास लागेल वरती जाण्यासाठी. पाऊस नाही आहे त्याच्यामुळे स्लिपरी नाही आहे, आरामात चालत वरपर्यंत जाऊ शकतो. पण बऱ्यापैकी इथे झाडी वाढली आहे. इथे आपल्याला नेचरमधले बऱ्यापैकी प्राणी दिसू शकतात, त्याच्यामुळे येताना जाताना जरा सांभाळून.
चल ओके माझ्यासाठी थांबलाय. फुल थकायला होतंय. हा कंटिन्यू असंच चढण आहे. काला म्हणजे हां ओके. मी कॅम्पिंग करून गेले कोणतरी. पूर्ण स्टिप आहे हा ना. पायऱ्या दिसतच नाही. तू पहिल्यांदा आला का? मी खूप टाइम नंतर आलो. खूपच स्कूल नंतर असते. अरे बापरे. या रस्त्यावरून आम्ही इथपर्यंत आलो आणि इथून अजून आम्हाला वरपर्यंत जायचं आहे. इथे अजून वरती ओके. मी काय म्हणते, कधी ऑफबीट जागा पाहण्याची इच्छा झाली तर टिकलेश्वर पाहायला नक्की या. सुंदर असा निसर्ग आणि नीरव शांतता अनुभवायची असेल तर इथे नक्कीच आलं पाहिजे. दमछाक करणारा हा रस्ता आपल्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहतो, परंतु इथे पोहोचल्यानंतर आलेला थकवा विसरून मनुष्य इथल्या वातावरणात सुखावतो. टिकलेश्वराचं हे मंदिर महादेवाला समर्पित असून इथे महाशिवरात्रीला तसेच सुट्टीच्या दिवशी बरेच लोक येत असतात. इतका सारा फॉग आहे ना माझ्या मागे की मी लिटरली व्हिडिओ फोकस सुद्धा नाही करू शकत आहे. आणि असं पूर्णपणे धुकं वाहतंय असं दिसतंय. पूर्णपणे मला दिसत असेल माझ्या मागे. आणि याच रस्त्याने आता मी वरती आलो. तोपर्यंत आम्हाला हे ॲटलिस्ट ग्रीनरी खालची काहीतरी दिसत होती, जी आता जराही नाही दिसत. ते आम्ही खाली स्कूटी पार्क केल्यात ना, तिथून वरती येण्यासाठी एक अर्धा तासाचा वेळ लागेल. आणि आम्ही मस्तपैकी फोटो काढत व्हिडिओ काढत इथपर्यंत आलो. त्याच्यामुळे आम्हाला एक 10-15 मिनटं अजून जास्त लागली. सो एक अर्धा तास ते पाऊण तास तुम्हाला लागेल वरपर्यंत येण्यासाठी. आणि तुम्ही पाहिलं 11 वाजता सुद्धा इथे खूप छान धुकं आहे. आणि हे फक्त पावसाळा आहे आणि थंडी आहे, त्याच्यामुळे हे सगळं नेचर आपण अनुभवू शकतोय. ठीक आहे. सो इथे आल्यानंतर तुम्ही टिकलेश्वराचं दर्शन घ्या. हां, फक्त अजून एक गोष्ट अशी आहे ना की आम्ही खाली जिथे स्कूटी पार्क केले तिथे बघितलं, लोक इथपर्यंत जे येत आहेत ना ते भरपूर सारं काहीतरी खायला वगैरे घेऊन येतात आणि त्याच्यानंतर त्याचे रॅपर वगैरे तिथेच टाकून येतात. सो हे नेचर प्लीज खराब करू नका, कारण खरं सांगायचं ते आपल्याला फुकट मिळालेल्या गोष्टी आहेत आणि त्याचा असा गैरवापर तर नक्कीच करू नका. ॲटलिस्ट जे नवीन टुरिस्ट आपल्या इथे इथपर्यंत येतात, हे नेचर त्यांना अनुभवायचं असतं, त्यांच्यासमोर हे सगळं प्रदर्शन आपल्याला नाही दाखवायचं आहे. सो त्याच्यामुळे या गोष्टीची फक्त काळजी घ्या की जिथे पण तुम्ही जाल ना, जे पण तुम्ही खाल त्याचे रॅपर तुमच्यासोबत घरी घेऊन जा आणि ते कचरा कुंडीत कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. सो तुम्ही बघितलं इथे येण्याचा रस्ता खूप सिनिक होता, खूप ॲडव्हेंचरवाला होता. अजून एक गोष्ट, इथे येताना जीन्स घालून येऊ नका, कारण तुम्हाला चालताना खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो. थोडे कम्फर्टेबल क्लोथ्स घाला, ट्रॅक पॅन्ट किंवा असं काहीतरी. आणि भरपूर आसपास ग्रीनरी वाढलेली आहे, त्याच्यामुळे इथे जंगलातले आपले प्राणी असू शकतात. सो त्याच्यामुळे त्याचीसुद्धा काळजी घ्या. कोणाला जर मच्छर चावायचा वगैरे जर त्रास असेल तर ॲटलिस्ट मला सांगेन की पूर्ण कपडे घालून इथपर्यंत या आणि ओडोमॉस लावा. सो जेणेकरून त्या गोष्टीचे तुम्हाला त्रास होणार नाही. हे सगळे प्रिकॉशन्स घ्या आणि तुम्ही आरामात इथपर्यंत येऊ शकतात. इथे तुमचा टाइम स्पेंड करू शकतात. इथे तुम्ही कॅम्पेन सुद्धा करू शकता, पण या गोष्टीसाठी तुम्हाला गावकऱ्यांची परमिशन घ्यावी लागेल आणि जर त्यांनी अलाउड केलं तर तुम्ही इथे कॅम्पेन करू शकता. अदरवाईज तुमच्या मनाने इथे कुठलीही गोष्ट करत जाऊ नका. टिकलेश्वराच्या इथून आम्ही दर्शन घेऊन खाली आलो आणि तिथूनच वाटेत जाताना तुम्हाला एक रस्ता दिसेल. त्या रस्त्याला जाताना सुद्धा एक मंदिर लागतं. सो ते पाहण्यासाठी आम्ही चाललोय. हो, केवढा मोठा व्हिडिओ. हा रे, हो रे, जाऊ का थोडं पुढे? हो, मी जास्त पुढे नाही जाते कारण मग मी गेले तर ते मे बी निघून जाते. इथूनच तोच रस्ता, इथून खाली यायचा जिथे म्हणाली नंतर. सांभाळून या आणि सांभाळून जा. कोणाला वाटेल ती वायर सपोर्ट घ्यायला टाकली.
हो, पण त्याच्यात माहिती नाही यार, करंट सप्लाय नाहीये त्याला. नाहीये. खूप छान दिसतं इथे. एकटं येऊ नका, ग्रुप असेल तुमच्यासोबत तर अतिउत्तम. जस्ट फॉर अ सेफ्टी मी तुम्हाला सांगते. पण मजा आली आम्हाला इथे येऊन. खूप दिवसापासून टिकलेश्वर व्हिजिट करायची इच्छा होती आणि आज फायनली आम्ही टिकलेश्वराचं दर्शन घेतलंय. चढताना फुल असं जोर लावून चढत चढत वरपर्यंत आलो आहे. आता तो कम्प्लीट रस्ता उतारच आहे, सो फुल स्टिफ असणार आहे आणि तसंच आपल्याला खाली सुद्धा उतरायचंय. हो, एकदम स्टिफ उतरताना व्हिडिओ बंद करा आणि नीट उतर. हो, व्हिडिओच्या ह्याच्यात हे नको, व्हिडिओच्या ह्याच्यात हे नको. व्हिडिओच्या नादात जाशील शूट करत. नाही नाही नाही, मी सांभाळून उतरणार. वरती जाताना मी शूट नव्हतं केलं. हा जास्त रस्ता मी असं दाखवला नव्हता कारण की खडबडीचा रस्ता आहे म्हणून, कारण आम्हाला आधार घेऊन वरती चढावा लागत होतं. काय व्हेरी गुड. सावकाश सावकाश. हा, अरे काय वेडे पण आहे. तुम्हाला मगाशी नाही आठवलं मी हा रस्ता आहे. आणि असं व्हिडिओ मध्ये ना खूप इझी दिसतो, पण खरंच तेवढा इझी नाहीये हा उतरताना. अरे पकडून होता, हे स्लीप होता तिथले छोटे छोटे दगड. हो, पाय घसरतोय ना, पाय घसरतोय. हो हो, आपली रबरची चप्पल. माझी पण ते ग्रिप नाही मिळत त्याला. रबरची चप्पल सगळ्यात पहिलं घसर. सावकाश पकडून उतर यार खाली. इथेच घसरायला आरामातच चालली. इथे वायर उचलू नको. नाही नाही, मी उचलली नाही मगाशी. पण इकडे येताना तुमच्याकडे चांगली चप्पल, चांगलं शूज असणं गरजेचं आहे. अदरवाईज माझ्यासारखे हालत होते जशी मी आता घसरली इथे. आणि इथे पण चान्सेस आहेत घसरायचे. अरे हे मला तर चप्पल तुटायची पण भीती वाटते. आणि मेन पाय पुढच्या हे असताना पुढचे हे बघ प्रेशर दे. प्रॉब्लेम आहे बघ. हे असताना एक अंगुठा ह्याच्यावर प्रेशर दे. रॉंग टर्न. असं हा, हे ते पावसामध्ये हेच घसरत आली आहे पूर्ण खाली. माझे पाय असे हो. टिकलेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही खाली आलो आणि त्याच्यानंतर आमचा प्लॅन असा आहे की देवळ्यामध्ये एक वॉटरफॉल आहे तो पाहायला जायचा. पण हा व्लॉग खूप जास्त मोठा होईल कारण की आम्ही मुंबईहून निघालो, त्याच्यानंतर कंटिन्यू हा व्लॉग चालू आहे. सो याची लेंथ खूप जास्त मोठी होईल. त्याच्यापेक्षा आपण असं काम करूया, या व्लॉगला मी इथेच एंड करते आणि त्याच्यानंतर इथून दुसऱ्या व्लॉगची सुरुवात करते आणि मग आपण देवळामध्ये पोहोचू आणि तिथला हिडन वॉटरफॉल सुद्धा पाहू. थोडंफार वाटेत जाता जाता काहीतरी खाऊन सुद्धा घेऊ. ऑफकोर्स भूक सुद्धा लागली आहे. त्याच्यामुळे टिकलेश्वराचं दर्शन घेण्यासाठी या व्लॉग मार्फत तुम्हाला छोटी मोठी इन्फॉर्मेशन सुद्धा मिळाली असेल, जेणेकरून तुमचा ट्रॅव्हल खूप इझी होईल आणि तुम्ही आरामात इथपर्यंत येऊ सुद्धा शकता. सो आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आत्तापर्यंत हायवे लव्हर्सला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा. आमचे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा. सो दिस इज अतरंगी अंकिता विथ केजो विथ शुभमन जुई सायनिंग ऑफ फ्रॉम हायवे लव्हर्स. ओके, बाय.